तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको चक्का जाम आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये बोरगाव काळे याच्या आजूबाजूच्या 50 खेड्यातील सरपंच एकत्रित झालेले आहेत। त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून चक्का जाम आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोप्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी। आपण पाहू शकता आज बोरगाव काळे या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून चक्का जाम आंदोलन असून पूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावण्यात आलेला होता। बोरगाव काळे या ठिकाणी चक्का जाम आंदोलनासोबतच आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलनालाही सुरुवात केली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। म्हणजे हे आता 4 दिवस झालं काळे बोरगावला रस्ता रोको होणार आहे, आंदोलन होणार आहे, आपण सोशल मीडियावर सगळे सांगितलं आणि एवढेच मराठी इथं आले। म्हणजे तुम्ही विकला गेलेला आहे। साधा प्रश्न आहे माझा, विधानसभा झाली, राग येईल, तुम्ही सगळे पक्ष बाहेर काढून पाहता। मी भारतीय जनता पार्टीचा आहे, मी सेनेचा आहे, मी काँग्रेसचा आहे, अरे मी मराठ्याचा आहे, मी शेतकऱ्याचा आहे, माझा बाप शेतकरी आहे, फक्त एवढंच मला हे तुम्ही बाजूला काढा। आता संकट तुमच्या दारावर येऊन उभारलंय। आपल्या इथले आमदार काळेसाहेब आमदार आहेत, शिक्षक आमदारामधून निवडून आले आहेत, काळे बोरगावचे आहेत, मराठ्याचे आहेत। एक स्टेटमेंट आहे त्यांचं, लाज वाटली पाहिजे। संतोष देशमुख त्यांचा पाहुणा आहे। मराठ्यांनी सर्व पक्ष बाजूला ठेवून संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकत्र यावे असेही आव्हान आंदोलनादरम्यान करण्यात आले। आंदोलनकर्त्यांसाठी गावकऱ्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली होती। यावेळी आंदोलनामध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुद्धा गाववाल्यांनी भोजनाची सोय केली। सर्वांना विनंती, या ठिकाणी बसून घ्यायचे सर्वांनी। त्या ठिकाणच्या प्रवाशांना विनंती आहे, प्रवाशांनी एसटी मधील सर्व वाहनामधील प्रवाशांना विनंती आहे की या ठिकाणी भोजनाकरता सर्वांनी इकडे या ठिकाणी यायचंय। चक्का जाम आंदोलन क्लिअर केलं होतं, त्याचाच एक भाग लातूर ग्रामीण मध्ये नाशिक लातूर रोडवर बोरगाव काळे येथे हे चक्का जाम आंदोलन 10 वाजता चालू झालेलं आहे। 3-3.5 तास हाल करून 10-12 लोकांनी मिळून मारलेला आहे। त्यांना एवढंच सांगायचं होतं की आम्ही पैसा आणि सत्तेच्या जीवावर माजलेले गुन्हेगार आहोत, आमच्या नादी जर कोणी लागलं तर आम्ही त्याचा संतोष देशमुख करू, हा हेतू त्यांचा होता, हा मेसेज त्यांना द्यायचा होता, म्हणून ही हत्या झाली। एवढं कोणी त्याच्यानंतर गुन्हेगार सापडले नाहीयेत। कायदा जर यांनी खरेदी केला असेल तर कायद्याचे रक्षक तरी काय करणार? कायद्याच्या रक्षकांनाही कुटुंब आहे मित्रांनो। ज्या पद्धतीने हे कायद्याचे संरक्षण करतात तसे त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा या कायद्याच्या रक्षकांवर असते। आणि गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही, गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी कुठलाही दबाव आम्ही देणार नाही आणि गुन्हेगाराला योग्य शासन दिल्याशिवाय आम्ही सोडत बसणार नाही।